25वा कारगिल विजय दिवस रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा दिनांक 26 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता स्थळ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह सातारा येथे माननीय नामदार श्री शंभूराजे देसाई मंत्री राज्य उत्पादन शुल्क व पालकमंत्री सातारा यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय 25वा कारगिल विजय दिवस रौप्य महोत्सवी वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमामध्ये मान्यवरांचे स्वागत 24 मराठा एलआयच्या आर्मी बँड पथकाद्वारे करण्यात आले। कार्यक्रमात खालील मान्यवरांची उपस्थिती विशेष होती। माननीय नामदार श्री शंभूराजे देसाई मंत्री राज्य उत्पादन शुल्क व पालकमंत्री सातारा, जिल्हा मेजर जनरल विजय पवार निवृत्त, ब्रिगेडियर राजेश गायकवाड संचालक सैनिक कल्याण विभाग कोल्हापूर राज्य, श्री जितेंद्र डुड्डी जिल्हाधिकारी सातारा महाराष्ट्र राज्य पुणे, श्रीमती याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, लेफ्टनंट कर्नल राजेश कुमार जाधव निवृत्त उपसंचालक प्रशासन सैनिक कल्याण विभाग, लेफ्टनंट कर्नल राजेश हंगे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पुणे व उपसंचालक पुनर्वसन सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे, लेफ्टनंट कर्नल भीमसेन चौदार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सांगली, मेजर आनंद पातकर सेना मेडल जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा, श्री शंकर माळवदे नौसेना मेडल माजी उपनगराध्यक्ष सातारा। सर्वप्रथम माननीय नामदार श्री शंभूराजे देसाई मंत्री राज्य उत्पादन शुल्क व पालकमंत्री सातारा व इतर मान्यवरांनी शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यान येथे जाऊन जिल्ह्यातील शहीदांच्या युद्ध स्मारकास पुष्पगुच्छ अर्पण करून 24 मराठा एलआयच्या गार्डद्वारे मानवंदना देण्यात आली। सदर प्रसंगी अनेक शौर्य पदक धारक शासकीय अधिकारी कर्मचारी, माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता, वीर पिता व माजी सैनिकांचे अवलंबित तथा एनसीसी कॅन्डिडेट उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच शहीद स्मारक स्मृतीस पुष्पांजली अर्पण करून शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली व त्यानंतर माननीय संचालक महोदयांनी कार्यक्रमाचे स्वागत माननीय नामदार श्री शंभूराजे देसाई पालकमंत्री सातारा यांच्या हस्ते मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। ब्रिगेडियर राजेश गायकवाड निवृत्त संचालक पुणे, कारगिल रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे कारगिल युद्धातील 26 शहीद जवानांच्या वीर पत्नी, वीर माता, वीर पिता तसेच 8 अपंगत्व प्राप्त जवान आणि 6 शौर्य पुरस्कार धारक यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रत्येकी रुपये 25,000 एवढ्या रकमेचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले। पुढे कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भ्रमणध्वनीवरून उपस्थितांना संबोधित केले। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मनोगतात कारगिल युद्धाला 25 वर्षे पूर्ण झाले असल्याचे नमूद करून ज्या शूरवीरांनी देश रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करणे हे आपल्या सर्वांचे परम कर्तव्य असल्याचे नमूद केले। आज आपण 25वा कारगिल विजय दिवस रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत आहोत। आज या ठिकाणी आवर्जून सांगावेसे वाटते की सातारा जिल्हा हा प्रामुख्याने सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, कारण या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सैनिकी परंपरा लाभलेली आहे। स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर राहिलेल्या जिल्ह्याने स्वातंत्र्यानंतरही देशसेवेची परंपरा कायम राखलेली आहे। जिल्ह्यातील 20,000पेक्षा जास्त सैनिक सध्या स्थितीमध्ये देशरक्षणार्थ सक्रिय आहेत, तसेच 30,000पेक्षा जास्त सैनिक सैन्य दलात सेवा करण्यात सेवानिवृत्त झालेले आहेत। शहीद जवानांच्या प्रती असलेला आदर व कृतज्ञता म्हणून कारगिल क्षेत्राचा एक भाग असलेल्या लडाखमधील त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जा उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री कारगिल सहाय्यता निधीमधून रुपये 3 कोटी एवढा निधी देण्यात आला आहे। यातून महाराष्ट्र राज्य हे सैनिक परंपरेमध्ये कुठेही मागे पडत नाही हे संपूर्ण देशाला दाखवून दिले। तसेच आपले राज्य माजी सैनिकांच्या कल्याणाकरिता विविध योजना नेहमीच राबवत असते। आज या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने माजी सैनिक विधवा व अवलंबितांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये
वाढ करण्याची खात्री दिली. तसेच सैनिकांसाठी नवी मुंबई येथील खारघरमध्ये सैनिक संकुलासाठी राज्य शासनातर्फे रुपये 100 कोटी पर्यंतचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. माननीय नामदार श्री शंभूराजे देसाई, मंत्री राज्य उत्पादन शुल्क व पालकमंत्री सातारा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सुरुवातीला कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या प्रती महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली. त्याचप्रमाणे अपंग जवानांची प्रशंसा करून शासन सदैव आपल्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली. त्याचप्रमाणे शहीद जवानांच्या वीरपत्नी त्यांचे कुटुंब खंबीरपणे सांभाळत असल्याबद्दल त्यांची वाहवा केली. त्यांनी आपल्या भाषणामध्ये शहीदांच्या वारसाची जमीनविषयक प्रकरणे प्राधान्याने सोडवण्याकरिता माननीय मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने समिती गठीत करून सर्व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून जमीनविषयक प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी ग्वाही दिली. तसेच कार्यक्रमामध्ये सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या माहितीपटाबाबतच्या सीडीचे अनावरण सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. लाभार्थी कोल्हापूरहून वीरपत्नी सुनीता मच्छिंद्र देसाई, वीरपत्नी सविता अशोक बिरंजे, तसेच सैनिक कल्याण विभाग कोल्हापूर जिल्ह्यातून शिवाजीराव चव्हाण, विजयी पाटील, मारुती पाटील, शंकर पाटील, सुनील पाटील, तुकाराम जाधव, भगवान यादव, विलास जाधव, कृष्णात पाटील, संदीप कदम, सुहास कांबळे, माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी लेफ्टनंट कर्नल आर जाधव, निवृत्त उपसंचालक प्रशासन, सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले. यानंतर सैनिक स्कूल बँड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण.